आज आहे मध्ये आम्ही कटरामध्ये आलो आणि हा आमचा हॉटेल आहे बाली पॅलेस आणि आम्ही आता चाललोय वैष्णोदेवी यात्रेला. आता आम्ही नवीन रूटने जाणार आहे. रिक्षा केली आहे आणि या रिक्षामधनं जाणार आहे आम्ही नवीन रूटने. आता रजिस्ट्रेशन करणार आहे. पण रजिस्ट्रेशन झाल्यावर आम्ही यात्रेला चालू करणार आहे. 12 किलोमीटरची यात्रा आहे. तर मजा येईल मित्रांनो. परत नवीन रूटने जाणार आहे. बघूया. RFID सेंटर आहे आणि इथून यात्रा चालू झाली मित्रांनो. आता नवीन रूट हा आणि आम्ही असे हे कार्ड घेतलेत. आता या नवीन रूटवरनं आपल्याला 13 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. अर्धकुवारीपर्यंत आपल्याला 6 किलोमीटर तिकडनं आपण परत त्या जुन्या रस्त्यालाच जॉईन होणार आहे. आणि इथं तुम्हाला खाली जिथं रिक्षा सोडती तिथंच तुम्हाला RFID कार्ड हे असे RFID कार्ड फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला भेटतात. फक्त तुम्हाला परत तुमचं यात्रा झाल्यावर तुम्हाला परत हे तिथं सबमिट करावं लागेल. सबमिट नाही केलं तर 1000 रुपयाचा दंड आहे. आणि तुम्हाला या रूटला काही गर्दी भेटणार नाही. काही गर्दी नाही आहे. मोकळा रूट आहे. आणि जर तुम्ही त्या जुन्या रूटला गेला तर तिकडं तुम्हाला लंगर पण भेटेल आणि परत खच्चर घोडे ते असतात म्हणून तिथं गर्दी भरपूर आहे. आणि परत त्यांची घाण त्याच्यामुळे लयच तिथं वास ते भरपूर आहे तिथं. या रूटला तुम्हाला असे वॉशरूम्स पण आहे तिथे. वॉशरूम्स फ्रीमध्ये वॉशरूम पण भेटतील तुम्हाला या रूटला. आणि काही गर्दी पण नाही. तुम्ही खाऊ शकता. काहीच गर्दी नाही या रूटला. आणि इथे घोडे लंगर ते पण नाही. घोडे पण नाही आहेत. खच्चर पण नाही आहेत. त्यामुळे जरा हे निवांत जाऊ शकता तुम्ही वर. तिकडनंच परत येऊ शकता. हा जो ब्रिज दिसतोय हा रेल्वे ब्रिज आहे. आणि हा ब्रिज कटराला श्रीनगरनी जोडतो. आणि असे भरपूर टनल बनवलेत. टनल आणि ब्रिजेस बनवलेत. आता आपण इझिली आपण श्रीनगरपर्यंत जाऊ शकतो. आणि जर तुम्हाला श्रीनगरला जायचं असेल तुम्हाला कटरा किंवा जम्मू तवी तिकडनंच गाडी पकडावं लागेल. आपल्या पुण्यावरनं मुंबईवरनं इथं नाही आहे गाड्या. कटरा आणि जम्मू तवी एवढेच गाड्या आहेत आपल्या पुणे किंवा मुंबईवरनं. तर आता थोड्याच उंचावर आले. तुम्ही घाम बघू शकता कसं आलं. पूर्ण थेंब थेंब गळायला लागले सगळा. मामा तर बघा कसं झालंय. पूर्ण हे वारं कमी आहे. वारच नाही रूटला. गर्दी कमी आहे आणि वारं पण कमी आहे. तुम्हाला असे शेड शेड भेटतील. चांगले शेड आहेत. तुम्हाला ऊन पण लागणार नाही. प्रत्येक ठिकाणी बसायला जागा आहे. पाण्याची सोय आहे. परत रात्रीचे आले तर तुम्हाला लाईट्स पण आहेत चांगले. रूट चांगला आहे आणि फक्त जास्त चिलबिल नाही. जुन्या रूटला कशी चिलबिल आहे. या रूटला घोडे बिडे काही हा घोडे वगैरे काही नाही. परत त्यांची जी घाण असते ते पण नाही. त्याचा वास नाही ना काय नाही. हे चांगलं आहे. आणि ही सर्व कटरासाठी तुम्ही एका 1 किलोमीटर चालत आल्यावर तुम्हाला असं मध्ये पॉईंट भेटेल. हे सगळं असं व्ह्यू पॉईंट आहे हा. इकडनं पूर्ण कटरा सिटी दिसते. आणि इथं मध्ये हेलिकॉप्टर लँडिंग स्पॉट आहे हा हेलिपॅड. आणि हे सगळे हेलिकॉप्टर इथं उडतात. हे पूर्ण कटरा सिटी. हे असं मध्ये पॉईंट आहे. एका अल्टिट्यूडला आल्यावर तुम्हाला पॉईंट भेटेल वर. एका हाईटला आल्यावर मस्त पॉईंट आहे इथला. वारा पण भरपूर आहे.
हेलिपॅड इथं फोटो काढायचा का नाही? ये ना इकडे काढ ना फोटो. एका पॉइंटला आल्यावर इथे एक लंगर आहे. लंगर फ्री मध्ये नाश्ता जेवण असतं इथं, तुम्ही करू शकता. हा नवीन रूटचा लंगर आहे आणि जुन्या रूटमध्ये गुलशन कुमार यांचा लंगर आहे. तुम्हाला माहितीच असेल गुलशन कुमार कोण होते, मोठे सिंगर होते एक. हे मध्ये एक लंगर आहे आणि त्या लंगर मध्ये आम्ही बसलोय. दाल राईस आणि शिरा दिलाय आम्हाला. लंगर मध्ये काय पाहिजे, नाश्ता होऊन जातो याच्यातच. नाश्ता करून तुम्हाला परत भेटतो पुढं. जय माता दी. तर मित्रांनो आता 7 किलोमीटर राहिले अजून. टोटल 12 आहे. त्यातनं 5 किलोमीटर झालं आमचं. आणि अर्थ क्वारी इकडनं 3 किलोमीटर आहे. नवीन रोडने आल्यावर तुम्हाला असे बिकानेरवाला कॅफेचे दुकान पण भरपूर दिसते. हा अख्खा नवीन रूट आहे. सगळे सोयीसुविधा आहे इथं, फक्त लांब आहे थोडा. 1-2 किलोमीटर जास्त लांब चालायला लागतं. गर्दी पण नाही. कॅफेचे दुकान आहेत बिकानेरवाला इथं आहे. वॉशरूम्स पण आहेत. संपूर्ण कटरा सिटी दिसते. आणि आधी मध्ये असे पायऱ्या केलेत रोड शॉर्ट करायला, पण तिथे वॉर्निंग पण दिली, जे म्हातारे असतील ज्यांना हृदय रोग असेल त्यांनी चढू नये म्हणून. जिने चढायला चालू केलं, जर तुम्ही जिने चढायला चालू केलं तर विचार करून जिने चढा. कारण जर एकदा चालू केलं तर तुम्हाला एंड करावं लागेल. परत मागे जाऊन पण काय फायदा नाही आहे. एकदा चालू केलं तर एंड करावं लागेल. ते मध्येच मागे गेलं तर काय होणार नाही. आता आम्ही हा जिना चढलाय, आमचं 1 किलोमीटर कमी होईल म्हणून जिना चढतोय हा. उतरताना आम्ही दुसऱ्या रूटने उतरणार आहे. घरातले म्हणतात हा रूट नको, दुसऱ्या रूटने उतरू म्हणून. आज आपण भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थयात्रापैकी एक यात्रा श्री माता वैष्णोदेवी यात्रा करत आहोत. आणि ही यात्रा कटरा येथे त्रिकूट पर्वतावर होती. ही त्रिकूट पर्वत समुद्र सपाटीवरनं 5200 फुटावर आहे. आणि ही यात्रा करायला आपल्याला 2 मार्ग आहेत. एक नवीन मार्ग आहे आणि एक जुना मार्ग आहे. जे जुन्या मार्गावरनं सगळे खच्चर घोडा, त्याच्यामुळं तिथं चढाई करायला जरा अडचण होती. आणि जर तुम्ही नवीन मार्गावरनं गेला तर तुम्ही तिथं इझिली जाऊ शकता. आणि तुम्ही असे इलेक्ट्रिक गाड्याही करू शकता. ज्याचं बुकिंग ऑनलाईन होतं श्री माता वैष्णोदेवी वेबसाईटवर, तुम्ही तिकडनं बुकिंग करू शकता. आणि ती बाई तेवढीच म्हटली काल म्हणली ना, एवढं निगेटिव्ह बघू नका तुम्ही, तुम्हाला आहे ना दर्शन भेटून तुमचं, काय टेन्शन घेता तुम्ही. तर मित्रांनो आम्ही आता अर्धकुवारीवरनं निघालोय. पुढे 5 किलोमीटर राहिलेले. हा, इथनं 5 किलोमीटर राहिल्या. आणि अर्धकुवारी असं नाव का पडलं माहिती का? माता वैष्णोदेवीनी
एक गुफा होती. त्या गुफामध्ये 9 महिने तपस्या केली होती आणि त्या गुफेत जी तपस्या केली होती त्याला गर्भजून असं नाव पडलंय. हा, गर्भजून म्हणून असं नाव पडलंय मित्रांनो. ते 9 महिने माता वैष्णोदेवीने इथं तपस्या केली होती. जेव्हा राक्षस भैरवनाथ माता वैष्णोदेवीच्या मागे लागला होता, तेव्हा माता वैष्णोदेवी त्यांच्याशी वाचण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी या गुफेत 9 महिने त्यांनी तपस्या केली होती. म्हणून याला अर्धकुंवारी किंवा गर्भजून असे नाव पडले या गुफेला. 9 महिने माता वैष्णोदेवीने इथं तपस्या केली होती. तर मित्रांनो, फायनली ते मंदिरचं एरिया दिसलाय. मंदिर इथंच आहे, समोर आपलं मंदिर आहे आणि काय निसर्ग आहे हा. ते दिसून येत नाहीये सगळं. अजून 1 किलोमीटर एवढं चालायचं, अजून आहे भरपूर. तुम्ही जे पुढे बघताय हे सगळे भवन आहेत. हे सगळे वेगवेगळे भवन आहेत. कालिका भवन, कालिका भवन, कालिका भवन म्हणून पण एक आहे. सगळे वेगवेगळे भवन आहेत आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. काय व्ह्यू आहे. कमीत कमी 6000 फुटावर आलो असेल समुद्र सपाटीवरून. आणि हा व्ह्यू इथं ग्रिलमुळे काही दिसत नाही ना. सगळं धुकं आलंय मित्रांनो इथं. आता इथे कधीही पाऊस पडू शकतो, कधीही ऊन येऊ शकतो इथं. तरी इथं येताना पॉन्चो घेऊनच या मित्रांनो. माझं दर्शन कंप्लीट झालंय आणि दर्शनला तुम्ही बॅग, मोबाईल, लेदर, वॉचेस काही घेऊ जाऊ शकत नाही तुम्ही. आणि हाच रूट आहे दर्शनला जायचं. काही गर्दी नव्हती आणि दर्शन कंप्लीट झालं. हे रोपवे वरती जाण्यासाठी आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलोही सुद्धा करा. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आमचं 3 तारखेला अमरनाथ दर्शन सुद्धा आहे, त्याचं सुद्धा ही व्हिडिओ येईल. हे आम्ही सगळं झालं. आता आम्ही खाली उतरायला जाणार आहे. हे सगळं असा एरिया आहे. इथं मंदिर आहे. मस्त दर्शन झालं, गर्दी नव्हती काय. दर्शन कंप्लीट झालंय आणि आता आम्ही डोंगर खाली उतरायला घेतलंय. आणि मंदिरबद्दल सांगायचं म्हणलं की असे 3 पिंड आहे, 3 छोटे छोटे. एक माता वैष्णवी देवी, काली माता आणि सरस्वती देवी यांचे 3 छोटे छोटे पिंड आहेत. तुम्हाला फोटो दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. आणि आता आम्हाला 5 तास तरी होतील खाली उतरायला. आणि ही माझी सेकंड ट्रिप कंप्लीट झाली आहे माता वैष्णोदेवीची. आणि फर्स्ट ट्रिप झाली ते शिवकोडी. आता तिसरा ट्रेक आहे आमचा अमरनाथ. त्याची सुद्धा व्हिडिओ येईल मित्रांनो तुम्हाला. आणि आज टोटल आमचं ट्रॅव्हल झालं 20 किलोमीटर. आमचं स्टेप्स 20 किलोमीटर ट्रॅव्हल झालं बाय वॉकिंग.